6 महिन्यापूर्वी एक व्हिडिओ टाकलेला होता मी इंस्टाग्रामवरती। तर धुळे जिल्ह्यामधून हे दादा होते, ज्यांचा मला इंस्टाग्रामवरती मेसेज आलेला होता। त्यानंतर त्यांनी मला नंबर मागितला, त्यांना नंबर पाठवला। तर कॉल करून मला बोलले की ताई, तुमच्याकडून मला खूप मोठी अपेक्षा आहे, तर प्लीज माझा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवरती टाका, मला काहीतरी मदत होईल। माझी खूप गरीब परिस्थिती आहे। माझ्या आई लोकांच्या इथं मोलमजुरीने काम करून आमचा उदरनिर्वाह जो घरचा खर्च आहे हा भागवते। तर 8 ते 10 वर्षापासून मी माझ्या आजारामुळे एका जागेवरती पडून आहे। मला वडील नाहीत, मी छोटा असतानाच माझे वडील एक्सपायर झालेले आहेत। घराची जबाबदारी आईवरती आहे। आईचं पण 70+ वय आहे। किती दिवस आमचा घर खर्च भागवणार आहे, त्यामध्ये पण मोलमजुरीने काम करण्यासाठी रोजचं मजुरी मिळत नाही। तर प्लीज मदत करा। तर त्यावेळेस 2 दिवसामध्ये मी त्यांना मदत केलेली होती, म्हणजे त्यांना पेमेंट मी पाठवलेलं होतं 2 दिवसामध्ये पैसे जमा करून। तर आता पुन्हा त्यांचा 2 दिवसापासून मला मेसेज येत आहे की ताई, आता सध्या परिस्थिती खूप हालाकीची आहे, तरी मला मदत करा। तर दिलेल्या स्कॅनरवरती सर्वांनी त्यांच्यासाठी थोडीशी मदत करा आणि त्यांचा व्हिडिओ पाहून। नमस्कार, मी बोरकुंड रतनपुरा धुळे जिल्ह्यामधून आहे। तर मला मदतीची खूप गरज आहे। तर मला आई आहे, वडील नाही आहे। तर माझ्यासाठी तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढी मला मदत करा। मला 7 वर्षापासून पाईन टीव्हीचा आजार झालेला आहे। तर मी 7 वर्षापासून एकाच जागेवर राहतो। माझं आता सगळं काही जागेवरच आहे। तर कृपया करून मला जेवढं जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मला मदत करा। माझी कंडिशन बघू शकता तुम्ही। तर आता माझी ही परिस्थिती आहे। तर माझ्यासाठी जेवढे शक्य होईल तेवढी मला मदत करा। नमस्कार।